विठ्ठल
शेवटची विनवणी
भक्तपरायण हरिभाऊ महाराज त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण कृष्णा महाराज म्हणजे समाजाला सुद्धा लाईव्ह चालू आहे बरं हॅलो 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 शेवटची बेनव
शेवटची विनवणी संत जनी परिसावी विसरतून पडावा माझा देवा तुम्हासी पुढे फार बोलू काय किंवा पुढे फार बोलू काही अवघे पायी विदित विसरतून पडावा माझा देवा तुम्हासी तुका म्हणे पडिलो पाया तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची विसरतून पडावा माझा देवा तुम्हासी विठ्ठल विठ्ठल शेवटची विनवणी संत जनी परिसावी विसरतून पडावा माझा देवा तुम्हासी प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सद्गुरूंच्या आणि जनता जनार्दनाच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा देवाकडे संतांच्या माध्यमातून किंवा संतांच्या करवी देवाकडे विनंती करणारा असा आहे. विठ्ठल श्री क्षेत्र खामगाव नंबर 2 या ठिकाणी गेली 49 वर्ष आणि 50वं वर्ष चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान रामप्रभूचा जन्मोत्सव त्यानिमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अर्थात भगवान पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्याचप्रमाणे माऊली ज्ञानोपराय त्याचप्रमाणे हनुमंतराय भगवान रामप्रभू त्याचप्रमाणे सद्गुरु केशंगिरी बाबा सद्गुरु दत्तगिरी बाबा सद्गुरु गंगागिरी महाराज या सर्व महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या गावातील तरुण मंडळ त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताह गेली 49 वर्ष पूर्ण केले आणि 50वं वर्ष ही सुद्धा उद्याच्याला समाप्त होणार आहे. त्याचा आता शेवटचा दिवस आहे. एक अखंड सेवा केली. मला वाटते खामगावकरांना त्यांचे पाय धुवून पाणी प्यावे इतकं तुम्ही पुण्य केलंय. मला तुमची साधना भलेही ती पिढ्यानपिढ्यामध्ये वाटून गेली असेल परंतु एवढी मोठी साधना तुमच्याकडून घडली. त्याच्या मुखामध्ये गेली 50 वर्ष भगवंताचं नामस्मरण महाराज ते जीव सामान्य राहिलेले नाही. जीव ते सामान्य नाहीये आणि म्हणून अशी आपण तपाची साधना केलेली आहे. गेली 50 वर्ष पूर्ण झाले आपले. आता राहिलं ते पुढचं किती येणार आहे 52 किती रे पोरो 50च्या नंतर किती 52 का 51 का आमच्या गुरुजी मला 52 शिकवलं होतं रे. तेव्हा पुढचं वर्ष आपल्याला फार महत्वाचं आहे. खामगावकर तुम्ही सावध आहेत ना. मी 4-5 वर्षापासून तुम्हाला भेटायलाही आलो नाही. खरी वस्तू परिस्थिती आपल्याला माहिती आहे. मला ते सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाहीये. पण तुमच्या या पुण्याईच्या बळावर तुम्ही मला वाचून इथपर्यंत आणलं आणि आता तुमच्या पुढं वेडवाकडं बुबडं तोबडं बोलतोय. ही माझी पुण्याई नाही, ही आईवडिलांची पुण्याई आणि तुम्ही सारख्या थोर मातेपित्यांची पुण्याई आहे. मला तुम्ही सेवा केली, तुम्ही नामस्मरण केलं, त्याचं पुण्य आम्हाला कामी आलं आणि त्यामुळे आज मी तुमच्या पुढे या ठिकाणी बसलेलो आहे आणि वेळवाकडं कसं तरी कीर्तनही करण्याचा प्रयत्न थोडा वेळ करणार आहे.
मी अण्णाला आणि त्यांना म्हणलो होतं दादा भाऊला, आमची जुनी मंडळी, मला वाटते मी गेली 2000 अगोदर पासून येतो इथे, 2000च्या अगोदर पासून 2001 पासून 2000 पासून तर निश्चितच येतोय. म्हणजे 24 वर्ष मला झाले, पुढचं वर्ष माझं अर्ध तप होणार आहे. तात्पर्य असं आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या पुण्यामुळं मी तप मी पुढच्या वर्षी 25 वर्ष करणार आहे. ध्यानात ठेवा, 25 वर्ष माझं पुढच्या वर्षी राहणार नाही. पुढच्या वर्षी माझ्या सेवेचा रोप महोत्सव आणि तुमच्या सेवेचा सुवर्ण महोत्सव होणार आहे. ध्यानात ठेवा. माझं बोलणं लक्षात आलं ना? माझ्या सेवेचा रौप्य महोत्सव तुम्हाला साजरा करायचा आहे आणि तुमच्या सेवेचा सुवर्ण महोत्सव हेही तुम्हाला साजरा करायचा आहे. मला एक वाक्य आठवतंय, गुरुवर्य श्री बाबांचं एक वाक्य आहे. ते म्हटले आम्ही काय करतो, आम्ही काही करत नाही. बाबा म्हटलं काहीतरी निमित्ताने असं बोलले होते, तुमचे घरही तुम्हीच बांधता, तुमच्या पोराबाळाची लग्न तुम्हीच करता आणि आमचे मठ कोण बांधतय? बोला ना. आमचे मठ तुम्हीच बांधता, आम्हाला खाप्याला कोण घालतंय? तुम्हीच घालता महाराज. म्हणजे तुमचं तुम्ही करा आणि आमचंही तुम्हीच करा. विठ्ठल म्हणून ही साधना गेल्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं पूर्ण होत चाललेली आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे का या गावाचा परमार्थ अव्याद रूपाने चाललेला आहे. मग याचा मोठा आनंद आहे. जाऊ द्या, महाराज येतील जातील, त्याचं सर त्याला जावं लागतं. महाराज तो कोणी ते थांबू शकत नाही. येत नाही गुरु थांबता येत नाही. देव जरी असला, संत जरी असले, उलट देवालाही जावं लागत, संतालाही जावं लागत. मग तुमच्या आमची काय कथा आहे हो? आपल्या तर कधी कोणी घेऊन जाईल. यमाचं एक पोरग झाला तरी आपल्याला घेऊन जाईल. आपल्या यमाच्या दुधाची गरज आहे नंदू महाराज. यमाने थोडं चुकून फुक जरी मारली तरी आपण ओढून नाही आपल्याला. अशी गंमत आहे. म्हणून आपण सामान्य जीव आहोत. आपल्याला जाणं हे निश्चित आहे. कोणाचं जाणं कधी काही आपल्याला माहीत नाहीये, परंतु मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणं आपल्या हातात आहे. आपल्या हातात वेळ मिळालाय, त्या वेळेचा सदुपयोग करणं हे तुमचं आमचं काम आहे. तुमच्या लक्षात नाही आलं ते, माझ्या लवकर लक्षात आलं. पण आता काय करणार?
गंमत झाली तुम्हाला बसलेल्या लोकांना सांगतो. आमची काय गंमत झाली तुम्हाला कळायला नाही ना? कळाली का नाही कळाली? नाही कळाली. मी सांगतो थांबा. इकून एक प्रमाण दिलं लगेच दुसरं इकून प्रमाण आलं. तुमच्या लक्षात नाही आलं पण ते म्हटले महाराज तुम्ही आम्हाला कुठं काय म्हणले अजून आमचे नाव कुठे घेतली हे सगळ्याला कुठे यार आहेत नाव माझी म्हणून आता आणखी इकून एखादं कोणी दिलं नाही म्हणजे बरं होईल. मला जगू द्या भाऊ अजून 2-4 दिवस. आज तू विनोद भाग सोडा. वास्तविक जर पाहिलं तुम्हाला मी खरी परिस्थिती सांगतो. मी कीर्तन करत नाही. गेले 2 वर्ष झाले 25/6/2022 आणि 24 2 वर्ष झाले मी कीर्तन करत नाही. पण आता अति आग्रहातला आमचे अण्णा आणि दादाराम भाऊ ती जुनी मंडळी त्यांचा हट्टे प्रेमासारखे आम्ही राहिलो. तुम्ही बाबा तुम्हाला यावाच लागेल म्हणे. म्हणलं बाबा मी येतो एका दिवशी तुमच्या भेटीला म्हणून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाकरता मी आलेलो आहे. मी कीर्तनाकरता आलेलो नाही. पण आता गंमत आहे आपला नेम नाही का माता माऊली हो तुम्हाला चांगलं माहितीये 2 पाट्या टाकल्याशिवाय कोण आपल्याला भाकर तुकडा देणार नाही. मग 2 पाट्या टाकावच लागतील. आता खायचंय थोड्या वेळानं फराळ खायचंय मग 2 पाट्या टाकल्याशिवाय कोणी फराळ बोलतं का? भूमकर पाटील तुम्ही बोला. कोणी देत नाही हो. साधू असो कोणी असो म्हणत एवढं पोरग जरी असलं त्याला तांब्या होत बारीक लवट त्याच्याकरता काहीतरी ते बारीक आणल्यास बघ त्याने मोठा तांब्या त्याला उचलत नाही ना. तसं गेडवाकडे ना बोबड आहे ना बोलता येत नाही ना चालता येते ना अजून दोघं ते उचलते. मला पाहिलं ती मगाशी. आज तू ते प्रेम आहे त्यांचं या लोकांचं प्रेम आहे आणि म्हणून यांच्या प्रेमापोटी आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाकरता मी आलेलो आहे. कीर्तन किती खंडे करणे मलाही माहिती नाही. हा बरोबर आहे ना. किती खंडे करीन 2च करीन का 4 करीन का 5 करीन का रात्रभर चालू देईन काही मला माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका. तेव्हा बऱ्याच दिवसाची मला वाटते 3-4 वर्ष झाले भेटच नाही गावची. 2 वर्ष कोरोनाचे गेले आणि कोरोनाच्या नंतर जी आकाबाई आमच्या पाठीमागे लागली उठ कपळ कीर्तनाला उठ कपळ कीर्तनाला उठ कपळ कीर्तनाला ना जेवण बरोबर ना झोप बरोबर ना भाकर खायला व्यवस्थित चटणी सुद्धा नाही भाकरी सुद्धा नाही राहू अशा पळावं लागलं. अर्थात ते समाजाकरताच पळावं लागलं आणि त्याचा परिणाम हा झाला का वेळोवेळी गोळ्या औषध घेतले गेल्या नाही म्हणून हा फाटका बसला. आता 2 वर्षापासून जागेवर आहे कीर्तन करत आहे पण माझ्या मनाला रोखून लागली म्हणून म्हणलं चला एकदा सगळ्या माता वर्गाचं आणि पुरुष वर्गाचं दर्शन घेऊन यावं या हेतून मी आज आलेलो आहे. तेव्हा कीर्तन करणं कीर्तन ऐकणं हा माझा विषय नाही का मी आज काही सांगणं हे तुम्हाला काही घेऊन फार काही विषय जाता येणार नाही. पण गंमत एवढीच आनंद हाच वाटतो का आपण गावचा परमार्थ पुन्हा जसा आनंद चालू आहे त्यामध्ये मी मात्र आनंदी आहे. विठ्ठल तरुण मंडळी बदलली नवर मंडळी बदलली जाऊ द्या तो काही विषय महत्वाचा नाही आहे. पण तरुण मंडळी बदल आपलेच पोर आहे ते लेकर कोणाचे आपलेच आहे गावचे लेकर आहे. आता मोठ्याने केले ते थकले आता त्यांना बसू द्या. आता हे तरुण मंडळ पडते चांगली गोष्ट आहे. पण माझं एकच सांगणं राहील तरुण मंडळाला पहिलं सांगणं राहील का तुम्ही मोठ्या माणसांचा जुन्या लोकांचा आमचे लतीफ महाराज सारख्या महात्म्यांचा तुम्ही त्यांचा विचार घ्या आणि मग पळा. तुम्हाला कुठेही कमी पडणार एक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट गावकऱ्यांना सांगायची आहे गावकरी सुद्धा तुम्ही तरुण पोरांच्या पाठीमाग कमी पडू तुम्ही कमी पडणार हो का नाही? हो म्हणतात ते कमी पडणार नाही. हातालो बराच वर करून हातालो करून मला बहुतेक किती लोक नाही पडणार आहे कमी पडणार नाही. मला माहिती आहे कारण देवाची दया आहे आपल्याला. पैठण नाथांची दया पाणी भरपूर आहे कांदे भरपूर झाले दिवसेंदिवस खर्च वाढत चालला हो. पहिलं मला आठवतंय का मी सुरुवातीला या गावाला आलो त्यावेळेला 30 रुपये लिटर डिझेल होतं. आता किती झालंय 100 काहीतरी झाले का 100च्या जवळजवळ गेलंच. मलाही नाही माहिती मी पैसे तेवढं भरतात. तात्पर्य असे इतकी महागाई झाली. मग आता
मागायचं म्हणजे आपल्याला मागायला गरज ना हो. पुन्हा आपण थोडा हात मोकळा करायचा. एक काम करा, नाही तर यावर्षी कांद्याच्या 51 सप्ताह करता कांद्याच्या 4 गोण्या तुम्ही बाजूला काढून ठेवा ना हातात. बाजार वाटलं तर माझ्या नावानं बाजूला टाका. मी कधी मध्ये येईल आणि कांद्याचा बाजार तुमचा विकून देईल. तो पैसा मी बँकेत भरून टाकीन, नाही तर पिशवीत भरून घेऊन जाईल. लक्षात घ्या. विनोद सोडा. आणखीन दुसरा उपाय सांगू का? आमच्या एका मला माहिती आहे, मागच्या इथून मागे 10 वर्षामध्ये माझ्याबरोबर जे गाडी चालवायला असायचे आमचे उत्तम महाराज, त्यांनी त्यांच्या गावात जवळजवळ 40 ते 45 लाखाचं मारुतीचं मंदिर बांधायचं काम चालू आहे त्यांचं. बरंच होत झालेलं आहे आता. त्यांनी काय केलं, गावकरी मंडळी मी तुमच्याकरता सांगतो, त्या गावाने काय केलं, तरुण सगळे एकत्र आले आणि त्यांना तो कशाचा पैसा होता, दुष्काळ निधी. दुष्काळ निधी. अरे हो, मला तर माहिती आहे, दुष्काळ निधी होती ती. सगळी दुष्काळ निधी गावाची गोळा केली महाराज. 30 का 35 लाख रुपये झाले आणि आता दणकेबाज मंदिर त्याच्यावर चालू आहे. मी म्हणतो तुम्ही सगळी दुष्काळ निधी देऊ नका, पण मोदीचे तर द्याल का नाही वरच्या वरचे. मोदीचे एका वर्षाचे द्या, एका वर्षाचे मोदीचे द्या तुम्ही. राज्य शासन नका देऊ, केंद्र शासनाने द्या. बरोबर आहे का? कोण कोण देईल हात वर करा बरं. तुमच्याकडे काहीच नाही का बरं? खरं सांगा बरं. हा, द्याल का नाही? दोन पोरांना करू द्या, मोकळ्या मनानं परमार्थ करू द्या. इथं पाप होणार नाही मी त्याची गॅरंटी देतो. पोरगा बिघडणार नाही, कोणाच्या आई बापाला वृद्धाश्रमामध्ये राहावं लागणार नाही याची मी खात्री देतो. म्हणून परमार्थ चालू राहू द्या. परमार्थ बंद नका पडू. विठ्ठल थोडं उदाहरण सांगू का? अहो 50 मुलं आहे तरुण वयाचे, सगळे 25च्या आतली मुलं आहे 50. सांगा ना, 50 दर दारुडे या गावात शिरले. तुम्ही शहाणी माणसं आहे. भूमकर पाटील अण्णा, 50 दारुडे जर हातात काठे घेऊन शिरले, तुम्ही काय करायच्या? दारुडे करत असतात ते, काय ध्यानावर असतात ते, काही करू शकत नाही महाराज. म्हणून पोरांना सहकार्य करीतात. चांगलं करतात ना पोरं, चांगलं करतात. खूप सुंदर. पाहणं किती सुंदर मंडप आहे, साऊंड सिस्टीम सुंदर आहे, गायक मंडळी आहेत, टाळकरी मंडळी आहेत. ही नवीन विद्यार्थी मंडळ गावातच आहे का? तुम्हाला काय भिकायनात लागला आता बरोबर? तुम्हाला भिकायनात पण जावं लागो. माझा मी भिकारी झालो, त्याला भिकारी करू का? तेव्हा आनंद द्यावा. हीच आपली संपत्ती बरं का. ज्या आई बापाला म्हातारपण सुखात जावंच वाटेल त्याच्याने ही संपत्ती जपून ठेवायची. ज्याची ही संपत्ती दड नाही, माझं वाक्य ऐकून ठेवा, ज्याची ही संपत्ती म्हणजे मुलं, लहानपणी मुलाला संस्कार दिले नाही, त्याचं म्हातारपण मी काही सांगू शकत नाही. पुन्हा मला बोलायचं नाही, मला तुमच्या नाही लागून पुरा आमची बिघडली म्हणून. लक्षात ठेवा. म्हणून परमार्थाचं रूपानं करा. काही नाही, वाईट नाही. मला किती सुंदर लेकर आहे. वाटत तुम्ही वाटत 2-4 गाडी घालून देतो डिक्की मध्ये टाकून. हो, तुला निघवते काय काळजी नको करू. तेव्हा असतो विनोद सोडून द्या. आपल्याला खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि देवदया सगळं आहे. हे पहा, जसं जीवन पुढं चालतं, माणूस पुढं. एक काळ होता ना, एक काळ होता का माणसाला 100 रुपये मिळत नव्हते. 100 रुपये महिन्याला इथं माणसं असेल कामं केलेली एका काळामध्ये. तुम्हाला मी खोटं सांगतो, माझे स्वतःचा अनुभव सांगू का? 1 रुपया रोजानं मी खुरपण केले. खुरपण एक काळ होता तो काळ. मला गरज होती आळंदीमध्ये, घरच्या काही विचार करीत नव्हते म्हणून माझं मी 1 रुपये खुरपून 10 दिवस खुरपायला गेलो आजी, आणि 10 रुपये केले. आणि पांढरक महाराज वैद्याने वर्षभर पकवाचे बोल घेतले. मला तुम्हाला पकवाच मी बरेच वाजवलेलं आहे. तात्पर्य असं का दिवस बदलतात, वेळ बदलत असते, म्हणून आपले विचार बदला, चांगले बदला, परमार्थाचा मार्ग अवलंबन करा, ज्यामुळे तुमचं आमचं कल्याण होईल, सुख मिळेल, समाधान मिळेल. विठ्ठल आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग निवडलेला आहे. अभंग मोठा सुंदर आहे. अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांच्या जवळ देवाकडे विनंती करतात. विनंती कोणी करावी
कोणी कोणाची विनंती करावी, कशा करता विनंती करावी किंवा कशाची विनंती करावी, इथं अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. इथे तुकाराम महाराज विनंती देवाकडे करतायत, पण संता करवी करतायत, संतांकडून करतायत, संतांना सांगतात आणि मग देवाकडे विनंती करतात. गमतीची गोष्ट ही आहे, विनंती कोणी कोणाला विनंती करू नये, कोणी कोणाला विनंती करू नये. गमत अशी आहे, जीवाने जीवाची विनंती करून काय काय मिळेल. ज्ञानोबराची गोळी सांगतो, पुढे जातो. ज्ञानोबरामध्ये काही उपयोग नाही. एक जीव दुःखी, राणी दुःखी, या दुःखी भेटेल, काय उपयोग आहे त्याचा. एकादशा गर्दी, शिवरात्र, हे दोघी उपाशीच. काय कोणाला खायला घालायचे, कोणीच घालू शकत नाही, दोघं सारखेच आहे. म्हणून विनंती जीवाने जीवाची करू नये. म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट, विनंती जीवाने करावी. कोणाची करावी तर फक्त देवाची करावी, इतर कोणाची विनंती करू नये. काय होतं, देवाकडे आपण जर मागितलं, सामान्य देवाकडे जर मागितलं तर सामान्य देव काय जाणार मागत. सामान्य देव काय नाही, तो दुःखी, आपण दुःखी आहे, म्हणून त्याच्याकडे आपण काही मागू नये. आणि इंद्रादी देवाकडे सुद्धा काही मागू नये, ते दुःखी देव आहेत. त्यांचं सुद्धा असंच आहे, 5 वर्ष झाल्यानंतर असा सरपंच पद सोडावं लागतं, आमदार पद सोडावं लागतं, खासदार पद, पंतप्रधान, राष्ट्रपती पद सोडावं लागतं. तसं इंद्रादी देवाच्या मागे जर आपण लागलो, त्यांची विनंती केली, आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून त्यांची विनंती काही उपयोगाची नाहीये. म्हणून विनंती फक्त देवाची करावी. आता विनंती कशाची करायची का, कशाची पण विनंती करू नये. विनंती करत असताना कोणाला म्हणावं मला जेवायला देईन, भागलं का तेवढ्या वेळेचं भागलं, पण आयुष्याचं भागत नाही. म्हणून अशा प्रकारची विनंती करायची. तुकाराम महाराज शहाणे होते, हुशार होते, कोणाकडे काय मागावं हे त्यांना चांगलं कळत होतं. नाहीतर आपली गंमत अशी, एक भगवान शंकराचा भक्त भगवान शंकराकडे गेला, देवा मला अशा प्रकारचं दे, मला कधी न संपणार दे. काय, मला कधी न संपणार दे म्हटलं. भगवान म्हटलं तसाच तू सेवा केलीस, तुला फळ मिळालं पाहिजे, तसंच मध्ये भगवंतानी काय केलं, पिंडीवर, भगवान शंकराच्या पिंडीवर तांदूळ निर्माण केले. त्याला वाटतं आपल्याला देवाने दिलं, त्यानं ते फडकं घेतलं, आज धरलं, ते मूठभर तांदूळ त्यात टाकले. आता हे मूठभर टाकले का परत दुसरे मूठ तयार, असे टाकी जायला दिवसभर मूठ टाकी जायला. गठुडं बांधलं, वरदान काहीच मागितलं होतं, कधी न संपणार दे. आता डोक्यावर घेतलं आणि घरी चालला. घरी चालल्यानंतर घरी गेल्यानंतर ते गठुडं मंडळीच्या ताब्यात दिलं. मंडळीने गठुडं उतरून घेतलं, पहिलं उतरून घेतलं की दुसरं तयार. कारण वरदान काय मागितलं होतं. आता उपयोग काय, अहो पाहता काय माझ्याकडे मेलं ते वाजे वाहून मेलं, त्याला खायला मिळालं नाही, काय नाही, असा प्रकार होतो. म्हणून काय मागावं देवा. तुकाराम महाराज म्हणतो, देवा सांगा बरं माझा उद्धार कधी होईल सांगा. काय मी उद्धार पावे,
तुकाराम महाराज देवाकडे विनंती करतात आणि ज्ञानोबाला आपल्या गुरुकडे निवृत्तीनाथाकडे विनंती करतात. काही बिरडे बिटील काही तो स्वामी बिटील हे युगावनी वडील मी समानी. याचा अर्थ असा आपल्या सगळ्या त्या नरड्याला एक बिरड लागले. बिरड बिरड कळलं का तुम्हाला? गायीला बांधतो आपण, शेळीला बांधतो. बांधल्यानंतर एक दोरी दोन्ही बाजूने घेतल्या, दोन दोऱ्या असतात नाही का? दोन दोऱ्या दोन्ही बाजून घेतल्यानंतर दोन दोऱ्या एकत्र लावायच्या करता काय करतात? बिल्ड फोडतात. बिल्ड एक गाठ टाईप असतात, दुसरं मोकळं असतं. ते गाठ टाईप दुसरं त्याच्यामध्ये होऊन घ्यायचं. ते बिल्ड जोपर्यंत आपण काढीत नाही तोपर्यंत ते जनावर जागचं हलत नाही, त्याला हलता येत नाही महाराज. तसं तो त्यात महाराजाकडे ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानोबराय महाराज माझं बिर्ड कधी पिटेल हो? काही ये बिर्डे पिटेल, काही तो स्वामी पिटेल, मला माझा उद्धार कधी होईल? तुकाराम महाराज म्हणतात उद्धार कधी होईल ही मागणी, याची विनंती करावी. ही बाकीची विनंती करून काही उपयोगाचं नाही. तुकाराम महाराज निषेध केलाय सगळीकडे. तात्पर्य असं आहे, बर मागताना आता विनंती करायची देवाकडे करावी, चांगली करावी, उद्धाराची करावी. उद्धाराची विनंती केली तर देव उद्धार करतो का? देव उद्धार करतो महाराज. देवाने अनेकांचा उद्धार केलाय. माऊली ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये रेडा आला. रेडा रेडा तुम्हाला माहितीये का? रेडा रेडा आला. त्या रेड्याचा उद्धार माऊलीने केला. म्हणून रेडा आपण रेडे जरी झालो तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा तुला वाटण ते कर. भागवतामध्ये ब्रह्मदेव त्या गोपाळांचं सुख पाहता पाहता त्या ब्रह्मदेवाला लाल सांगून म्हणतात, अरे किती भाग्यवान आहे मी, ब्रह्मदेव आहे, सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे, पण मला तो आनंद मिळत नाही. हे गोपाळ गवळीची दाखपिरे कोण पोरे चांगली, असे गोपाळ यांचा किती मोठा भाग आहे. आणि मग त्यांनी सांगितलं देवा मला पुढे जन्म घ्यायचा तर ठरला, मला इथं द्यावं, वृंदावनामध्ये जन्म दे. कोणाचा द्या असं मी काही सांगत नाही, पण मला मात्र जन्म त्यांना एखाद्या वेलीचा द्या, एखाद्या झाडाचा द्या, एखाद्या प्राण्याचा द्या, नाही तर एखाद्या किड्या पतंगाचा द्या, पण जन्म इथे द्या मला. त्याचा अर्थ असा का तिथलं सुख हे महत्वाचं आहे. आणि म्हणून साधुसंत देवाकडे मागत असताना सामान्य गोष्ट मागत नाही, उद्धाराची काळजी मागतात. इथे निरोप दिलाय, निरोप संतांच्या जवळ दिलाय महाराज. निरोप कोणत्याही माणसाकडे सांगू नये. एकाचे दोन लावून सांगणारा माणूस असेल त्याच्याकडे काही आपण बोलत नाही. जो परमार्थाचं परमार्थाचं बोलण्याकरता अंतःकरणाच्या जवळचा माणूस असावा लागतो. अंतःकरणाच्या जवळचा माणूस असेल तर तोच तुकाराम महाराजांचे गोड अभंग आहे. ते संतांच्या जवळ सांगतात. तुम्ही देवाला सांगा कृपाळू सज्जन तुम्ही संतजन करा समाधान, चित्त माझी आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, देव माझी सांगा का कुलती. गोड अभंग आहे. तात्पर्य असं आहे अशा माणसाकडे सांगावं का तो परफेक्ट निरोप सांगेल. तो चुकीचा विठाला त्याचं कारण होईपर्यंत आपण काहीतरी करून तो. याचा अर्थ निरोप सांगणारा पक्का असावा. देवाला निरोप सांगणारा माणूस पक्का असावा. एक मर्यादा घातील तुकाराम महाराज. निरोप सांगता न धरी भय न करी चिंता, असो ज्याची ज्याची माथा आपण करावी ती कथा. आपल्याला काय करायचे? जो जसं करेल तसं बरी.
निरोप सांगताना कुठल्याही प्रकारची हायगाई करू नये हे संत वचन आहे. देवाकडे निरोप सांगायचा आहे, पक्के माणसं पाहिजे. नाही तर तो काहीतरी बनवता अर्ध विस्तृत केला, अर्ध सांगितलं ते उपयोगाचं नाही, किंवा सांगितलंच नाही ते उपयोगाचं नाही, किंवा दुसरंच काहीतरी सांगितलं, हो मला सांगितलं बरं का, माझ्या ध्यानातच राहिलं नाही, काही उपयोगाचं नाही. म्हणून निरोप सांगणारा माणूस पक्का लागतो. निरोप सांगणारा माणूस संत हे सर्वात श्रेष्ठ निरोप सांगणारे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज संतांच्याकडून देवाला विनंती करतात, देवा माझी विनंती आताची नाही, आता माझ्या जीवनामध्ये माझ्या परमार्थाचा शेवट होत चाललेला आहे. आता माझं परमार्थिक जीवन किती राहिलं मला माहित नाही, पण आता मला शेवटची विनंती तुझ्याकडे करायची आहे. माणसाने शेवटची विनंती करीत जावी, देवाला शेवटची विनंती करीत जावी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी शेवटची विनंती आहे अभंगाच्या पहिल्या शेवटची विनवणी संत जनी परिसावे, संत जनी परिसावे, संत जनी परिसावे. शेवटची विनंती. शेवट म्हणलं का आपल्या डोक्यात दुसरंच काही येतं. आपल्याला शेवट कोणता माहिती, गेला म्हणजे गेला, झाला शेवट, त्याचा अर्थ नाही. विनंती शेवटची, हा शेवट तुकाराम महाराजाला मान्य नाही. मला व्यवहारिक जीवनाचा शेवट आणि आध्यात्मिक जीवनाचा आरंभ हा मताचा शेवट आहे. महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. जवळजवळ बरेच लोक त्याच्यावर बोलतात, आलं ते महाराज अशा पद्धतीने बोलतात. ते म्हणतात की आमचा शेवट आहे, आता साठी गेला होता अट्टास. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा नाही का आम्ही मरण माझं चांगलं झालं पाहिजे, एकादशीला झालं पाहिजे, लोक लय आले पाहिजे, लपट लोकांनी फरार केला पाहिजे, असं काही नाही. त्याला मरण चांगलं म्हणत नाही महाराज. शेवट नाही तो तुकाराम महाराजांचा अर्थ तो शेवटाचा नाही. यासाठी केला कर्माची जी फलश्रुती आहे, फलश्रुती प्राप्त झाल्यानंतर जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन आहे. कर्म प्रत्येक जीव करतो, नाही कष्ट क्षमपी ज्यातुतिष्ठते कर्म. माणूस कर्म अजून होऊ शकत नाही, पण कर्म केल्यानंतर फलश्रुती काय, हातामध्ये काय मिळणार? 7 दिवस इथं आम्ही मंडपात येऊन बसलो, 2-2 तास, काही मिळेल का? नाही मिळेल. आणि जर काही मिळणार नसेल तर मग येऊन बसायचं काय, मग घरी झोपायला बरोबर नाही का? नाही मला वाया जाणार नाही. तात्पर्य कर्माची फलश्रुती आहे, याच्याकरता मी केलं होतं. तुम्हाला फळ आता जावल्यानंतर मी 7 दिवस जागलो ना, आम्ही जागृती केली, आम्ही याच्याकरता केली, आम्हाला हे फळ मिळालं, तर त्याला शेवट म्हणतात. त्याने ती शेवट तुकाराम महाराजांचा महाराज याच्याकरता आम्ही प्रत्येक यासाठी केला होता, याच्याकरता केला होता. सुखाचं जीवन जगण्याकरता नाही, आनंदाने ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होण्याचा जो क्षण आहे तो आमचा शेवट आहे. दुसऱ्या भाषेत सांगू का, या व्यवहारिक जीवनाचा शेवट आणि आध्यात्मिक जीवनाचा आरंभ ही जी वेळ आहे
त्याला म्हणतात याच्यासाठी केला होता आता सगळा प्रयत्न याच्याकडे म्हणून तसं माणसं म्हणतात ना अज्ञानपणाचं जीवन समाप्त होणं आणि ज्ञानीपणाच्या जीवनाला आरंभ होणं ते जीवन सर्वोत्कृष्ट जीवन आहे. विठ्ठल आज शेवट तुमचा आमचा कोणाला वाटत नाही शेवट चांगला व्हावा. शेवट चांगलाच व्हावा वाटतो सगळ्याला. शेवट म्हणजे मरण नाही. एका मरणाने शेवट होत नाही. शेवट कशाला म्हणाल? शेवट म्हणजे पुन्हा जन्माला येणंच नाही. आता मेल्यावर माणसं जन्माला येत नाहीत का? मग आजी कुठं आली पुरीच्या रूपानं? या मुलगी जन्मली आहे का घरी? ती मुलगी आईला पेईनच. मग त्या म्हाताऱ्या गोळा होतात ते मग शगुन पाहतात. शगुन हे शगुन इकडला शब्द चांगला मराठीचा शुद्ध गावरान शब्द सांगतो तुम्हाला. गावरान सकून म्हणतात. सकून बरोबर आहे का? सगून पाहतात. मग ते सगून पाहिलं का असं ते काय जात हलत काय काय ते प्रकार तो. आणि मग आजीच्या नावाने अंगार राहून पा पोरगी बुंबलतच राहते. आजा नाही मग आजीच्या नावानं आणि मग तिच्या नावानं लावल्यानंतर ती पोरगी बस बंद होईल रडायचं. ती आली पोटाला. विठ्ठल म्हणून तात्पर्य आहे तो शेवट आपण मानतो. तो शेवट नाही मला. अहो आमचे जन्म किती झाले? किती जन्म झाला पेरा गणित नाही जी जातारा पडलो आवर्ती मोहरा ओळसा थोरा माया जाळी. किती आपण कुठं काय? अहो तो कारण मला म्हणतात तुम्हाला मी गणित सांगतो बरं का. बसलेले माणसं मोठे मोठे दादा भाऊ आहे गणिताला लावा हिशेब लावा तुम्ही. आता तो मोठे व्यापारी देत आहोत मला हिशेब चांगली माहिती. 84 लाख योनी आहेत. किती? 84 लाख योनी गुणिले 1 कोटी. कसं आकडाला येत आहे का? या आकडाले एका योनीमध्ये 1 कोटी. एक योनी कोटी कोटी अनेक जन्म आहे. अशी 84 लाख योनी. एका योनीमध्ये 1 कोटी वेळेला 84 लाख योनीमध्ये किती वेळेला होईल? इतक्या वेळेला आपण जन्म घ्यायचा आहे. ज्यावेळेला पुण्या सामान्य तेव्हा मनुष्य जन्माला आलो महाराज. इतकं अवघड आहे ते. खूप टोककीट होण्याचा विषय सगळा. तात्पर्य असं याला शेवट म्हणतात. अशी विनंती आता मला पुन्हा जन्माला यायचं नाही या अवस्थेकरता हे आमची मी शेवटची विनंती ऐका. पाठीमाग बऱ्याच ऐकल्या. आम्हाला तुम्ही भजनामध्ये रमवलं. आम्हाला तुम्ही तुमची वारी करून घेतली. आमच्याकडून सेवा करायची विनंती केली. आम्ही ती सेवा केली. सगळं केलं. सगळ्या विनंती ऐकल्या. आता एवढं शेवटची विनंती ऐका. काय काय विनंती सांगितली तुकारामांनी? विनंती केली पण काय विनंती करावी? तुम्ही काय नाही सगळे बसलेले माणसं 10,000 रुपये द्या. ही काय विनंती झाली काय? विनंती मानायचं तुम्ही चांगले 1,000 2,000 रुपये तरी मागायचे ना. तुकाराम महाराज म्हणतात धंद्यावरती काही विनंती का? देव प्रसन्न झाला काय विनंती करावी? देवाची विनंती काय करावं? म्हणून देवाची विनंती करण्याकरता आपण देवाला देवा हे पाय माझी शेवटची विनंती. आता तुम्हाला दुसरं काही नाही. फक्त तुम्ही एक काम करा. बाकीचं द्या किती नाही तर नका देऊ. जीवनामध्ये पैसा अडका सगळं नाही. कोणी बरोबर नेलं नाही नेणार नाही नेत नाही. परंतु देवा फक्त जर देवा तुझा विसर पडला तुला
जर आम्ही विसरलो तर आमची फार मोठी हानी होते. विसरली दया थोर झाली हानी. पंचतेला आणि पुन्हा आम्ही या 84 लाख जीवनीमध्ये जाऊ. काय जन्म काय लय चांगले का हो. डोकराचा जन्म पा, उंदराचा जन्म पा, सापाचा जन्म पा, विंचूचा जन्म पा. दिसल्यावर काय करतो आपण विंचूवाला, ओ हा दिहारी विंचू महाराज, दिहारी तुमचं पुढं कीर्तनी देवाला येता का. आज रामनवमी आहे, आमच्याकडे फराळाला येता का. चहा तरी घ्या, नाही तर दूध घ्या, त्या नसलं घेत तर कॉफी करू का. कोणाला म्हणतो आपण, विंचू महाराजांना म्हणतो का. अहो विंचू दिसण्याची एकदा दिस लागले गे चप्पल हातात उलटी टाचे कडून त्याला, टाचे कडूनच. हो आता शेतकरी माणसाला किरकोळ दिसू नये, पण दिसलं तर राम राम, काय चाललंय बरं आहे का. काही नाही म्हणत, काठी पाहून त्याचं तोंड टेचतो. काय उपयोग या जन्माचा. सुखा जन्म नाही महाराज. तेव्हा आमची शेवटची विनंती, आता आम्ही तुम्हाला इथं पलीकडे कोणतीही विनंती करणार नाही, करूही नाही माणसाने. तुम्हाला सांगू एक वाक्य दादा सांगतो. संत भेटे ना, संतांच्या समोर प्रपंचाचं कधीही बोलू नका. बोलायचं असेल फक्त देवाचं बोला. संत भेटे संताला एवढं म्हणा, महाराज अहो देवाला आमचा विचार पडू नका हो. हेच दुसऱ्या दिवस आपण विसरे तो नाही पडावा, विसरे तो न पडावा, विसरे तो नाही पडावा, विसरे माझा देवा तुम्हाशी. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा तुम्हाला विसर पडू नका. अर्थात तुकाराम महाराजांना देवाचा विसर पडला चालेल का. नाही चालणार. कारण नियम असा आहे, दोन मित्र आहे पण एक मित्र वर्षभराने त्याला भेटला. काय रे म्हणतो आपण जिवलग मित्र, एका बेंचवर बसायचो शाळेमध्ये, एक डबा आपण दोघांनी खाल्ला. अजून काय अशा प्रकारे एकत्र आपण. पण गेल्या वर्षी परत एक फोन सुद्धा केला नाही मला. एक फोन सुद्धा, अरे मी आजारी पडलो होतो, कोणी फोन सुद्धा केला नाही मला. कोण फोन सुद्धा केला नाही, खामगावकरांनी नाही केला. तुम्ही म्हणा मग तुमच्याकडे काय नंबर होते, तुम्ही तरी कुठे केला आम्हाला फोन. तुम्ही तरी कुठे केला म्हणजे मी तरी तुम्हाला कुठे केला फोन महाराज. हे दोन्हीकडून समान अवस्था लागते. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा विसर तुम्हाला पडू नका. ठीक आहे, माझा विसर म्हणजे तुकाराम महाराजांचा विसर देवाला पडू नये पण ठीक आहे.
मग तुकाराम महाराजांना देव पाठवलं तर चाललं का? असं नाही. तो लगेच मित्र म्हणतो, अरे तू वर्षभर मी नाही का, बरं मान नाही मला, मी वर्षभर फोन नाही करत. तू किती फोन केले? तू म्हटलं मी नाही केले. मग चालन का? असं नाही चालणार. म्हणून गंमत अशी आहे, आपण देवाला विसरलो तर चालेल, पण देवाने आपल्याला विसरू नये. आणि देवाने आपल्याला विसरू नये असं ज्याला वाटत असेल त्याने देवाला विसरू नये. तो देवाला विसरला का देव त्याला मनानं मोठ्यानं विसरला. गमत अशीच आहे महाराज. तुम्हाला माझं मावले नाही पाहिजे अगदी सोपं उदाहरण तुमच्या जीवनात, तुमच्या अनुभवात उदाहरण. तानं बाळ आहे, एकदम जाणं, महिना 2 महिन्याचं, 4-6 महिन्याचं पाळतं. त्याला अजून आईच्या दुधाशिवाय दुसरं काही माहिती नाही. आता इथे कोणी कोणाचं ध्यान ठेवायचं? खरं सांगा बरं का. आईनं मुलाचं ध्यान ठेवायचं का मुलानं आईचं ध्यान ठेवायचं? मुलानं आईला विसरायचं नाही का आईनं मुलाला विसरायचं नाही? कसं काय मत? तुमचं काय मत आहे त्यात? आईने मुलाला विसरू नये असंच मत असेल ना तुमचं? का वेगळं आहे काही? नाही. आई म्हणते मग मुलांनी तरी कुठं माझं ध्यान केलं होतं? असं नाही. अगदी लहान आहे बाबा. तुकाराम महाराज म्हणते तेव्हा असं बरोबर इथं चालणार? अरे बाबा आम्ही लहान आहे बाबा. बर आमच्या डोक्यात काय आहे? तुला काय सांगायचं? काही वेगळं सांगायची गरज आहे का? काही वेगळं सांगायची गरज नाही ना. आमच्या मनात काय? लहान मुलाने आईचं चिंतन करावं हे आईला समजण्याची गरज नाही. त्याला माहितीये त्याची बुद्धी नाहीये तेवढी. मला समजते की त्याची बुद्धी नाही, मला त्याचं ध्यान ठेवलं पाहिजे, मला त्याला सांभाळलं पाहिजे. त्याने मला सांभाळू अथवा न सांभाळू हे जसं आहे तसं देवानं आपल्याला विसरू नये महाराज. देव आपल्याला विसरला तर विसरली दया तोर झाली आणि तोर हानी होते, म्हणून विसरू नये. देवाने आपल्याला विसरू नये, आपण देवाला विसरूच नाही. देवाने आपल्याला विसरू नये त्याकरता आपण देवाला विसरू नये. मग आपल्याला देव विसरणार. आपण रात्रंदिवस त्याचं चिंतन करा, देव आपल्याला कधीही विसरू शकणार आहे. मला ज्या लोकांनी भक्तांच्या चरित्रामध्ये ज्या सावता महाराजांनी भाजी खुरपताना, शेतीचं काम करताना, काय भाजीपाला असं तो करताना देवाला कधी विसरलेले आहे म्हणून देव त्यांना विसरला. म्हणून त्यांचा कांदा मुळा भाजी मला असा आता उत्साह आलाय. असं वाटतं 10-11 वाजेपर्यंत 9 वाजले. मला मी पहिल्यांदाच आलोय पुण्यामध्ये. या महाराजाला जर कोणी आलेलं तर पहा, माझं इतकं वाईट नाही. एकदा 4 वर्षांनी आला एकदा बोलता येईना धड बसून कीर्तन केलं. बस सगळ्या गुन्हे माफ केले. मग कीर्तन तर वेळेवर सोडलं पाहिजे की नाही? सगळ्या चुका करू नये बाबा. थोड्या पाहिजे आपल्या माफ करण्यासारख्या चुका सगळ्यात असतो. मला हे सांगायचंय, आपण देवाचा आपल्याला विसर पडू देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतो बरं माझ्याकडे काय विशेष वेगळं काही नाही. मुलाला काय समजतं काय नाही ज्ञानोबरा कोटवर नाही करतात. या संतांना कसं माहितीये मा? ज्ञानोबराय म्हणतात अहो मुलाला भूक लागली हे मुलाला सांगणे त्याला ज्ञान नाही, सांगायची गरज नाही महाराज. अहो तानयाची लागता झटे राजू महाराज त्याने अधिकाची पानं फुटे गमती आपल्याला कळणार आहे महाराज. त्याला आई व्हावं लागेल. ज्यावेळेला आपण आई होऊ त्याच वेळेला आपल्याला कळेल का मुलाला लागलेली भूक आईला कशी लागते. काही माता मावल्या रानातून आल्यानंतर दिवसभर पोरग घरी असतं. ते रानात ते पाय धुत नाहीत, हात धुत नाहीत. वट्यावरचं आजोबाच्या मांडीवरचं पोरग पहिलं त्याला घेतात आणि पहिलं त्याला काय करतात दूध पाजतात मला. त्याला माहिती त्याला आता काय पाहिजे आईलाच कळू लागते. तसं त्याला काय माहिती हे तसं तुम्हाला आम्हाला काय पाहिजे तुकाराम महाराज तेव्हा हे तुम्हाला सांगायची गरज काय का? मी काय बोलू तेव्हा तुमच्या पुढे काय बोलू म्हणजे अवघे पायी विधीत पुढे फार बोलू काय? काही बोलण्याची मला आता हिंमत नाही किंवा बोलण्याची गरजच नाही ना. आम्हाला सांगा देवाला काय माहिती नाही? देवाला काय माहिती आहे? तुम्ही आम्ही जे करतो ते देवाला माहित नाही का असं वाटतं तुम्हाला? असं काही समजायचं कारण नाही महाराज. आपण जे जे करतो ते प्रत्येक गोष्ट देवाला माहिती आहे. ध्यानांतरा गंमत अशी आहे तो सगळीकडे आनंद मध्ये बसलेला आहे. आपण किती चोऱ्या करायचं ठेवस
सवय ठेवा. पण देवाला आपण चुकवू शकत. एका गुरुचे शिष्य होते, अशी 7-8 शिष्य होते. गुरु पाठ घेत होते, सकाळी सकाळी काहीतरी शिकवत असे. ते सांगायचं सगळीकडे देव आहे, सगळीकडे देव आहे. हे हा बोध देव सगळीकडे, हा बोध किती पटला. इकडे जाऊन केळ आणली, सगळ्यांना एक केळ दिलं आणि सांगितलं की अशा ठिकाणी खायचं ज्याला कोणी पाहणार नाही. सगळ्या पोरांनी काय केलं, कोणी बाथरूम मध्ये जाय तिथंच केळ खाऊन टाकलं, कोणी संडास मध्ये तिथं केळ खाऊन टाकलं, कोणी अंगावर पांघरून घेते आतमध्ये केळ खाऊन खाताना खिशात ठेवलं. एक पोरग गरीब पोरग होतं, शांत पोरग होतं, एकदम येड्यावानी राहायचं थोडस. त्यानं मात्र केळ खाल्लंच नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाठ पाहतात, सगळे मुलं बसले. गुरुने विचारलं, गुरुजींनी, पोरो केळं खाल्ले का रे? बाकीचे सगळे म्हणले हो गुरुजी केळं खाल्ले. सांग तू कुठे खाल्लं? गुरुजी मी बाथरूमला गेलो, दरवाजा बंद करून घेतला, 2 केळं खाल्लं, मग उघडलं बाथरूम मध्ये. बरं धन्यवाद. तू कसं खाल्लं? म्हणजे मी असं खाल्लं, खोली बंद केली खाल्लं. तू कसं खाल्लं? अरे मी चादर बांधून घेतलं मग खाल्लं. आणि ज्यांनी खाल्लं नव्हतं त्याला विचारलं, तू का नाही खाल्लं? गुरुजी तुम्ही तर म्हटले ना म्हणजे पाठामध्ये मी मग सांगायचे परमात्मा सगळीकडे, त्याच्यापासून आपण काही वाचू शकत. आपण किती चोरी त्यांनी केली, मला किती देवाला फसवण्याचा प्रयत्न केला, आपण देवाला फसवू शकत नाही. म्हणून तो खरा महाराज म्हणतात, देवा तुम्हाला काय माहिती नाही, आम्ही तुमच्यापासून काय लपून द्यावं, पुढे फार बोलू काय, मी किती सांगू तुम्हाला, अवघे पायी विधी तुम्हाला सगळं माहिती झालेलं आहे. पुन्हा दादा माझ्यावर कृपा करा. शेवटच्या चरणात तुका माने करिलो पाया, तुका माने करिलो Ah
तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची, या कृपेची छाया सावली देवाची आपल्यावर असावी, कृपेची सावली असावी. आणि कृपेची सावली देण्याकरताच आज दुपारी 12 वाजता देव अवताराला आलेले. आता रामनवमीच्या बद्दल फार बोलायची काही गरज नाही. आपलं भाग्य आहे भारतवासियांचं. या भारतामध्ये देवसंत जन्म घेतात महाराज. देवसंतांना जन्म घेण्यासाठी योग्य मातापिताही मिळतात, आहे का नाही? हे सगळं भारतामध्येच आहे. पुन्हा आता भरत काढणे न देवप्राप्ती, इथं परम भाग्याची संपत्ती. विदेशामध्ये माता पिता नाहीत असं नाही, पण कौशल्यासारखी माता नाही, राजा दशरथासारखा बाप नाही, म्हणून राम नाही. जिथे राम नाही तिथे काही काम नाही. ज्या राम आहे वा काम. तात्पर्य ही भारतभूमीमध्ये सगळं होऊ शकतं. म्हणून आजचा दिवस मोठ्या आनंदाचा आहे आपल्याला. त्याच्याकडे त्याची छाया आपल्यावर पाहिजे. तो आज अवताराला आलेला आहे महाराज. आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे आपला. आणि या वर्षी आणखी विशेष, गेल्या 400-500 वर्षापासून त्या देवाला राहायला घर नव्हतं. होतं घर, देवाला घर होतं का राहायला? कधी त्या कापड्याच्या टँट मध्ये, कधी पत्र्याच्या मध्ये. अशा प्रकारे देवाचे मोठे अवदसा देवाचे अवकाळा चालू होत्या. अवदसा नाही, अवकाळा चालू होत्या. पण आता आपल्या भारत सरकारने सुंदर अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांच्याच पैसे तुम्ही सगळ्यांनी वर्गणी दिलाच असेल त्याला. आता मी काय कोण दिला असं विचारित नाही. म्हणून आपल्या सगळ्याचा पैसा जाऊन सुंदर असं मंदिर 1000 कोटीचं झालेलं आहे. आणि त्या रामप्रभूची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी, बरोबर आहे का तारीख? 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाली. आणि आज त्यांचा पहिला उत्सव आहे. म्हणून आमच्या दृष्टीने तुमच्या गावचा 50वा पूर्ण सप्ताह पूर्ण झालाय आज. उद्या फक्त काला प्रसाद. काला घेतला का प्रसाद? प्रसाद घेतला. काला का आला? कशाला आला? संपला विषय. उद्या दुपारून काही नाही. उद्या संध्याकाळी काही टाळकरीवरती उभे राहणार नाही. तुम्ही काय एवढ्या माता भगिनी पुरुष होऊन बसणार नाही. उद्या काही नाही मला. तात्पर्य असं, देवाचा ध्यानात ठेवा. ही पर्व काळ येत असतो, तो आपल्या नशिबाने येतो मला. आजचा जो दिवस आहे 500 वर्षांनी आलाय. रामांचं मंदिरही झालं, राम प्राणप्रतिष्ठा झाले. आणि पहिली रामनवमी आज आपण साजरी करतोय. मोठा मोठा आनंदाचा काळ आहे. याच्या करता त्या रामाची विनंती करायची. तुका म्हणे करा छाया कृपे, तुका म्हणे पडिलो पाया. याच्या करता त्याच्या पाया पडा, कोणाच्याही पाया पडू नका. ज्याच्यामुळे आपल्या जीवनातलं दुःख जात नाही त्याच्या पाया पडून काय फायदा आहे? त्या संत महात्म्याच्या देवाच्या पाया पडा का, त्याच्यामुळे आपलं दुःख जाईल मला. म्हणून आज तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची, विसरतो न पडावा माझा देवा. तुम्हाची सेवा संपलेली. मला 9 वाजेपर्यंतच सेवा करायची होती. 9च्या पुढे 2-4 मिनिटं झाले तेवढे माझी मला परत द्या. तुम्ही असं समजा का 9च वाजले. ज्ञानेश्वर
आज तो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं थोडं बरं वाटलं म्हणून सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी काही कीर्तन करणार नव्हतो, पण 5-10 मिनिटं काहीतरी येळवाकडं बोलावं म्हणून बसतो. 9 वाजले, तुम्हाला जेवणाची वेळ तुमची झालेली आहे. आता मी उगाच तुम्हाला जेवणाकरता ताडीत नाही, वेळ तुम्हाला करीत नाही तुमचा वेळ, म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन विनंती पुन्हा हीच, कामगावची की नंबर 2 ग्रामस्थांना विनंती हीच का पुढचं वर्ष पुन्हा पुन्हा येणार या कवनावा सप्ताह आपला, त्याला जोर तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे कीर्तन करा ना, तुम्हाला जे आहे ते आणा, पण दणदणीत करा, गावाला आनंद मिळू द्या, गावाचा आनंद लुटा. पुन्हा पुन्हा पुढच्या 50 वर्षानंतर जो येणार आहे शताब्दी वर्ष सप्ताहाचं ते साजरं करायला आपण नसणार आहे. कोण राहणार आहे सांग बरं, हातूर करा. पुढचे 50 वर्ष सप्ताह करता मी राहणार आहे म्हणून, 100 वर्ष सप्ताहाची पूर्ण होतील त्यावेळेला मी राहील म्हणून, असं भरोसा आहे कोणाचा? कोणाचा भरोसा नाही महाराज. म्हणून हाय आलेली संधी, त्या संधीचा फायदा घ्या, जीवनाचं कल्याण करून घ्या. पुन्हा एकदा सगळ्यात धन्यवाद देतो. मग अशी मी बोलणार होतो, आज आमचे परममित्र प्रदीप महाराज त्यांच्या मार्गदर्शनाने असा दरवर्षी पार पडतो ती या ठिकाणी आज उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आले आपले कृष्णा महाराज, माझ्याबरोबर आले आमचे हरिभाऊ महाराज ज्यांनी पहिली 4 गायली, इकडे आमचे राजू महाराज आसने ते या ठिकाणी आहेत, मृदंगाचार्य नवनाथ महाराज एकटे दिसत 9 पुढे 9 नाही एकटेच आहे, कमी कमी 2 तरी होऊ द्या ना. नाव नवनाथ आहे पण अजून एकटेच आहे, खरं सांगा नवनाथ काही एकटे का 2? एक आपल्या दोघांना कळायला बस झालं. नवनाथ महाराज खूप सुंदर, ते मगाशी भेटले ते रासकर महाराज खूप सुंदर, चांगला प्रॉपर छानही चालू आहे, तुम्ही सुंदर वाजवत आहे. हे आपलं वैभव आहे, तुम्ही याला जरा विसरू नका हो. मला थोडं वाईट वाटतंय, तुम्ही पैसा किती कमवा, घर फार मोठे मोठे बांधा, या चळवळीचे बांधा, एकामेकापेक्षा जास्त बांधा, पण मुलं संस्कारी बनवा, तर त्या घरात राहण्याचा आनंद आहे, तुमच्या घरात त्या सुखाने राहता येईल. उंदे जगात संस्कृती जपा आणि संस्कृती बरोबर आपले मुलं बाळ चांगल्या मार्गाला, किती आनंद वाटतो. एक महाराज मोठे आहेतच आपल्या गावात, एक कृष्णा महाराज, त्याचं नवनाथ महाराज, त्याच्यानंतर आमचे रासकर महाराज, नाव काय रासकर महाराज, विवेक, त्यांच्याजवळच पहिला विवेक आहे, आणि विवेक आणि यांचे नवनाथ सगळे एकत्र झाल्यावर किती मजा येईल पावर. आणि हे सगळे पुढे काही येतले काही कीर्तन करत मला म्हणते हे रामांगिरी इकडं तुझं काय काम इथं दाखवून दाबायला तू, अरे म्हातारा डंगर झाला आता बसावया, अरे अरे किती आम्हाला कीर्तन करायचं, तर कोणतरी कीर्तन करेल ना, आनंद वाटत मला, काही नाही आम्ही कीर्तन केलंच पाहिजे असं काही नाही. आणि जर कीर्तन करते आता खाली बसून ऐकू, अहो लेकराचा कौतिक पालक बोबडा बोले वाकुडा का पावली शोध करून मावली, आईला आनंद मिळतो. पोरगा बोबडा कोयला पण त्यानं बोलावं, बोललं पाहिजे लेकरे, म्हणून खूप आनंद वाटला. 4 वर्षाचा आनंद मला वाटतं एका दिवसात आजच्या या भेटीनं भरून निघल्यासारखा झाला जवळजवळ. पुन्हा आता अजून 4 वर्षांनी एवढा आनंद पुरेल, अशीच कृपा राहू द्या, तुमचा आशीर्वाद राहू द्या. या विनंती सदूर गंगागिरी महाराज, गुरु नारायण महाराज, सदूर केसगिरी बाबा, गुरु पाशेरी बाबा, गुरु दत्तगिरी महाराज, या सगळ्या महात्म्यांच्या आणि श्री संत सावता महाराज, बजरंगबली हनुमंतराय, मारुतीराय आणि रामप्रभू चरणी करतो. सर्वांना धन्यवाद देतो. महाराज मंडळ दत्त बसतो आणि सेवेला पुरविरा. विठ्ठल
सर्व सूचना सोडून बजरंग बली उद्याचा महत्वाचा दिवस आहे. सगळ्या सूचना ऐकल्यानंतरच आपण जागा सोडा. आपण गेल्या 7 दिवसामध्ये शिस्त